इथं चोपदार नाही आहे ना, तुम्ही माझ्या पुढे काय करता, तिकडे मागं थांबायचं, तिथं काय चाललं, तिथं माग काय चाललंय बघा जरा. बडबड करू नका महिला मंडळ. आणि ते मधी जागा आहे तिथं पुढं सरकून बसा, नाही तुमच्यासाठीच केले सगळं. पुरुष मंडळी जरा पुढं सरका, मध्ये जागा आहे ती. विढाल 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 पुढं जागा, इथं पुढं पुढं बसायचं. हा विढाला 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 या पुढे घ्या, बसून घ्या खाली. बरं झाले आल्या. ते काय कीर्तनात थोडासा विक्षेप झाला ना, मग ते ऐकणाऱ्याची लिंक तुटते. सांगणारा काय काही सांगेल, पण ऐकणाऱ्याची लिंक तुटते, मग त्यात मजा राहत नाही महाराज. कीर्तनी विक्षेप मरण्याची बरे. आता बसून घ्या जागेवर. आता थोडा जास्त वेळ नाही राहिला, आता अर्धा पाऊण तास राहिला. तेवढं शांत चित्ततेने ऐका एकदम. आपला काय विषय चालला होता? रॉकेट उडाला, दूर निघाला. आता कवर रॉकेटवर थांबायचं आपण. आपण एक सांगितलं ना, लोक दुसरंच ऐकतात. मी एका कीर्तनात म्हणलं, जसं पेराल तसं काय चुकीचं बोललो मी? बरोबरच का नाही? कीर्तन झालं, मी खुर्चीवर बसलो. एक जण माझ्याजवळ आला, म्हणला महाराज तुम्ही हे बोललेच का? म्हटलं काय बोललो? तो म्हणला जसं पेराल तसं उगवेल. म्हटलं बरोबरच तर आहे. तो म्हणला साप चुकीचं आहे. म्हटलं कसं काय? तो म्हणला शेंगदाणा पेरला, टरफल आलो कुठून? जसं पेराल, मग शेंगदाणा पेरल्यावर शेंगदाणा झाला पाहिजे, टरफल कुठून आलं म्हणतो. म्हणलं टरफलाच्या आतमध्ये काय? तो म्हणतो नाही चुकीचं आहे, शेंगदाणाला डायरेक्ट काय आला पाहिजे? अहो तो हालूच देईनी मला. मी म्हणलं तुला उत्तर पाहिजे ना, फुकट नाही देणार. घरी चहा प्यायला नाही. तो म्हणला चालतंय. गेलो त्याच्या घरी चहा प्यायला. महाराज चहा प्यायला गेलो, त्याला म्हणलं फक्त चहा आणि बाकी काय आणू नको. तो आला कपात चहा घेऊन. म्हणलं फक्त चहा, कप नको. ज्याला कळलं नाही त्यांनी परत महाप्रसाद घ्या. फक्त तो म्हणला महाराज फक्त चहा आणलाय, खारी टोस्ट बटर काय नाही. म्हणलं अरे फक्त चहा कप, फक्त. तो म्हणला महाराज कपाशिवाय कुठं चहा आहे का? म्हणलं मग बावळा टरफलाशिवाय शेंगदाणा असतो व्हय? तो म्हणतो महाराज तुमच्या कुठं नादी लागतं. म्हणलं तुला पहिली अक्कल नव्हती का? म्हणलं काय आपण एक सांगितलं की दुसरंच ऐकतात महाराज. हो, साधू संतांनी 850 वर्षापूर्वी 450 वर्षापूर्वी सांगून ठेवले, आणि जर आपण ते ऐकलं नाही महाराज तर संत वर. आता मला सांगा, बसलेली मंडळी, पैसा आवडत नाही असा माणूस आहे का इथं? की बाबा पैसाच आवडत नाही असं कोण आहे का? अजिबात नाही महाराज. पैसा सगळ्यांना आवडतो, असं कोणी नाही की ज्याला पैसा आवडत नाही. आदमी कब तक धन के पीछे भागता है, जब तक उसका निधन नहीं होता तब तक धन के पीछे भागता है. माणूस आयुष्यभर धन 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 करतो, आणि मेल्यावर पत्रिकेवर काय लिहितात? निधन. तेव्हा शांत होतो. म्हणजे आयुष्यभर धन धन करत असतो महाराज. पैसा सगळ्यांना आवडतो, पैसा आवडत नाही असं माणूस नाही. बघा तुम्हाला एक उदाहरण देतो. एकदा लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचा संवाद चालू झाला. संवाद, आणि त्याच्यामध्ये लक्ष्मी माता अशी म्हणाली की तुमच्यापेक्षा या जगात मला जास्त किंमत आहे. म्हणजे कोणाला? लक्ष्मी मातेला. कोणापेक्षा जास्त किंमत आहे? भगवान विष्णूपेक्षा. कोणाला किंमत जास्त? लक्ष्मी मातेला. भगवान विष्णू म्हणाले नुसतं बोलू नको, सिद्ध करून दाखव. लक्ष्मी माता म्हणाली वेळ आल्यावर मी सिद्ध करून दाखवील. आणि नेमकं एका गावातून प्रेत यात्रा चालू होती, प्रेत यात्रा. आणि लक्ष्मी मातेने काय केलं? त्या प्रेत यात्रेवरती पैशांचा पाऊस पाडायला सुरुवात केली. कशाचा?
कशाचा? पैशांचा पाऊस. आता प्रेत यात्रेवरती पैशांचा पाऊस पडल्यानंतर कोणी प्रेताला धरून राहील का? राहील का? जो तो कशाच्या माग? पैसा गोळा करायच्या माग. प्रेत दिलं सोडून. लक्ष्मी माता म्हणाली भगवान विष्णूला, बघितलं का माझी किंमत? आता प्रेत यात्रेचं जाऊ देऊ, इथंच जर पैशांचा पाऊस झाला, तुम्ही कीर्तन ऐकाल का? नाही. तुम्ही कीर्तन ऐकाल का नाही तुला नंतरचा प्रश्न. मी करीलच. सांगता येत नाही. अवघड कलियुग आहे महाराज. पैसा आवडत नाही असा माणूस नाही. बघा लक्ष्मी माता म्हणाली बघितलं का माझी किंमत? सगळेजण पैसा गोळा करायच्या माग. प्रेताला दिलं सोडून. भगवान विष्णू म्हणाले तुझी किंमत मला कळाली. पण एक जण असा आहे जो पैसा बघून उठला सुद्धा नाही आणि पैशाच्या मागे गेला सुद्धा नाही. कोण? कोण? प्रेत. ते उठूनही बसलं नाही, पैशाच्या मागेही गेलं नाही. लक्ष्मी माता म्हणाली ते उठलंच कसं? त्याच्यात राम राहिला. त्याच्यात राम राहिला. मग भगवान विष्णू म्हणाले उत्तर मिळाले का देऊ? जोपर्यंत मी शरीरात आहे तोपर्यंतच तुला किंमत आहे. एकदा का मी शरीरातून निघून गेलो तुला कवडीची किंमत नाही. एवढं आजच्या कीर्तनातून कळालं तर लय झालं. विठाला विठाला विठाला. हो तुकोबाराय म्हणतात न लगे मुक्ती धन संपदा. मुक्ती नको, पैसा नको, धन नको, मग काय दे? संत संग देई सदा. संतांची संगत दे. आणि त्या संतांच्या संगतीसाठी कुठं जन्माला यावं लागेल? तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. गुण गाई न आवडी हेची माझी सर्व जोडी. हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आणि कीर्तनाला सुरुवात. आतापर्यंत काय चाललं होतं? विठाला विठाला. आजच्या अभंगामध्ये तुकोबराय देवाकडे मागतात. आता बघा, मागतो तो भक्त, मागत नाही तो वारकरी, आणि देव देतो पण घेत नाही ते संत. मग तुम्ही म्हणाल देव देतो पण घेत नाही ते जर संत असतील तर मग तुकोबारायांचा मागणीपर प्रकरणातील अभंग कसा? आता बघा, आपलं मागणं वेगळं, संतांचं मागणं वेगळं. तुम्ही मंदिरात जाताना रोज काय मागता देवाकडं? मंदिरात जाताना मग काय मागतं देवाकडं? सुखी काय? सुखी भेळ? सुखी काय? सुखी ठेव. कोणाला? देवाला. कोणाला? मला. आणि बाकीच्यांना? मग दुसऱ्याची दाढी जळली तरी चालेल, पण त्याच्यावर आपली बिडी. सगळ्यांचं भलं कर पण सुरुवात माझ्यापासून. आपण काय झालो? आपण काय झालो? स्वार्थी झालो. आणि स्वार्थी माणसं देवाला आवडत नाही. आपण मागतो स्वतःसाठी, पण संतांचं तसं नाही. बघा नामदेवरायांचं मागणे, अकल्प आयुष्य माझ्या सकळा, माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे मला नको. कोणाचं मागणं आहे? नामदेवरायांचं मागणं. एकनाथ महाराजांचं मागणं बघा, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे.